आपल्या आटपाडीमध्ये आटपाडी नगरपंचायत येथे आटपाडी नगरपंचायतचे दप्तर किंवा ज्या नोंदीबद्दल ते तपासायला त्या ठिकाणी आले होते. आलेल्याला आम्ही म्हणजे थांबवत नाही. आपल्या आटपाडीत अनेक मंत्री येऊन गेले, अनेक आमदार त्या ठिकाणी येऊन गेले, पण महाराजांना ज्यावेळी अभिवादन करते त्यावेळी नक्कीच ते मान सन्मान महाराजांचा ते त्यांनी जपला, ते टिकवला. ते टिकवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी, मावळा समिती असू दे, आटपाडीतले आटपाडी परिसरातील सर्व शिवप्रेमी असू दे, आम्ही ते टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण नक्कीच एखादा मंत्री आल्यानंतर ना आपण एका संविधानिक पदावरती त्या ठिकाणी काम करत असताना सर्व महापुरुषांना विचारात घेऊन मला वाटते आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आणि त्यांनी आल्यानंतर ना जे कृत्य आटपाडीत जे त्यांनी केलं, मला वाटते मलाच नाही, आटपाडीतल्या व आटपाडी परिसरातल्या सर्व शिवप्रेमींना त्या ठिकाणी मला वाटते दुखवलेलं आहे. महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा देणं म्हणजे महाराजा इतका मोठा आपण नाही, त्यांचं बद्दल आपण त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून आपण घोषणा देणं एवढं ते देखील मोठे नाही. आपण मंत्री असताना देशाचा कारभार त्या ठिकाणी बघत असताना आम्हाचं त्यांच्याबद्दल काही दुमती नाही. पण जे त्यांनी त्या ठिकाणी केलं की महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून बोलणं, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा देणं हे अतिशय चुकीचं आहे. ते जाहीर निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण आटपाडी परिसरातील सर्वजण शिवप्रेमी त्या ठिकाणी येऊन किरीट सोमयादा त्या ठिकाणी जाहीर निश्चित करतो. आज आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागणी म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना आम्ही मागणी एकच करतो, त्यांनी आटपाडीत येऊन किमान महाराजांची माफी त्यांनी त्या ठिकाणी मागावी, तेव्हाच आम्ही त्यांचं काय असेल ते माफ करायचं आम्ही हे घेतो. पण जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा जाहीर निश्चित हा राहणारच, एवढं मी बोलतो आणि